मित्रांनो, माझे नाव अमीर आहे आणि मी वयाच्या 22व्या वर्षी आहे. माझ्या आईवडिलाचे लहानपणीच निधन झाले. मी माझ्या आजी आजोबाच्या घरी राहतो. आता आजोबा आजी राहिले नाहीत, म्हणून आता माझ्या कुटुंबात फक्त मी, माझा मामा आणि त्यांची पत्नी म्हणजे मामी आहेत, जिचे नाव निकिता आहे. त्यांच्या 2 मुली आहेत, एक 2 वर्षाची आणि दुसरी 3 वर्षाची. माझ्या मामीच्या लग्नाला सुमारे 15 वर्षे झाली आहेत. तेव्हा मी किशोर वयात होतो. तेव्हापासून मला मामीच्या प्रति भाव वाटते. ती खूप सुंदर आहे. आता मी कथा सांगतो. ही कथा आहे माझ्या बालपणीच्या मित्राने मला सांगितलेल्या माझ्या मामीच्या कुटुंबातील भावनिक संघर्षाची. माझा बालपणीचा मित्र, ज्याचे नाव विकास आहे, जो आमच्या गावातच राहतो. विकास आणि मी एकत्र शिकतो, खेळतो आणि एकमेकांच्या घरी येत जात असतो. आम्ही एकमेकांना आमचे मनोगते सांगतो, मनातील गुपित शेअर करतो. विकास अनेकदा माझ्या घरी येत असे. माझ्या घरी गेल्या 5 वर्षापासून आम्ही 5 जण राहतो. मामा, मामी, त्यांच्या मुली आणि मी. मामा कामावर जातात, तेव्हा मामी आणि मीच असतो. ही घटना 3 मार्च 2022ची आहे. त्या सकाळी विकास माझ्या घरी आला. तेव्हा मी खोलीत होतो. मामी काहीतरी करत होती. विकासने दरवाजा ठोकला तर मामीने जाऊन उघडला. विकास तिला पाहून थोडा हरवला. आणि ही पहिल्यांदाच नव्हतं. आम्हा दोघा मित्रांना मामीच्या प्रति आदर आणि कुटुंब प्रेम वाटत असे. पण मामी नेहमीच कुटुंबाची जबाबदारी घेऊन असते, त्यामुळे ती कधीच जास्त बोलली नाही. तो थोडा वेळ तसाच उभा राहिला. मग मामीने म्हटले, आत येणार नाहीस का? अमीरला भेटायला आलास ना? तेव्हा तो स्वप्नातून जागा होऊन म्हणाला, हो. अमीर कुठे आहे? मामीने म्हटले, खोलीत जा आणि सकाळीच आलास तर नाश्ता करूनच जा. असे म्हणून मामी निघून गेली. विकास तिच्या मागे पाहत होता. तिच्या चालीतून कुटुंब प्रेम दिसत होते. तो माझ्या खोलीत आला आणि म्हणाला, अमीर, उठ रे. आज तुझी मामी खूपच चांगली दिसते. मन करते तिच्याशी जास्त बोलून आणि कुटुंबाची मदत करू. मी म्हणालो, त्यांच्यासमोर बोलायला धीर लागत नाही. तुझ्याकडून होईल का? त्याने म्हटले, तुझ्याकडून तरी होईल का? तुझीही त्यांच्यावर खूपच काळजी असते ना. मी म्हणालो, तू इथे कशाला आलास ते सांग रे. तो म्हणाला, नोट्स घ्यायचे होते. मी म्हणालो, थांब, मी तोंड धुवून येतो. मग मी तोंड धुवून आलो. त्याला नोट्स दिले. मग आम्ही डायनिंग टेबलवर बसून नाश्त्याची वाट पाहू लागलो आणि मामीचीही. मामी नाश्ता घेऊन आली. आम्हा दोघांचे डोळे फक्त त्यांच्यावरच होते. आम्हा दोघांचे मन भावनिक चर्चेसाठी तयार होते. म्हणजे आम्ही दोघेही खूप भावनिक आहोत. एकदा तर विकासने एका मैत्रिणीला इतकी मदत केली की ती भावूक होऊन रडली. नाश्ता ठेवून मामी पाणी आणायला गेली. तेव्हा त्यांच्या चाली पाहत विकासने म्हटले, अरे, आज तर मावशींशी बोलायचंयच, काहीतरी मदत करायची. तू माझा साथ देशील ना? मी म्हणालो, मीही बोलणार. तो म्हणाला, आता माझा साथ दे, मग पुढच्या वेळेस तूही बोलू शकशील. मी म्हणालो, ठीक आहे, यावेळी तू बोल. पण कसं? त्याने म्हटले, फक्त तू आम्हाला एकटा सोडून कुठेतरी जा, एखाद्या कारणाने. मी म्हणालो, चालेल. आम्ही नाश्ता केला. खाताना विकासने मामीला म्हटले, मामी, तुम्ही काय खाता किंवा काय लावता ज्यामुळे इतक्या शांत आणि सुखी दिसता? मामीने हसून म्हटले, काही नाही. विकासने म्हटले, तुमच्यासारख्या घरंदाज आणि शांत स्वभावाच्या स्त्रिया शांत असतात. त्या म्हणाल्या, वैसे आज माझी शांतता तुम्हाला फार दिसते विकास. काय बाबा आहे? विकासला वाटले मामीही बोलायला तयार आहे. त्याने म्हटले, तुम्ही नेहमीच शांत दिसता, फक्त बोलू शकलो नाही, संधी मिळाली नाही म्हणून. नाश्ता संपला. आम्ही बसलो. मामीने म्हटले, विकास, आणखी काय घ्याल का? इकडे विकासने हलक्या आवाजात म्हटले, घ्यायचं तर खूप काही आहे, द्या ना. मामीने म्हटले, काय म्हणालात? काय हवंय ते सांगा. विकास म्हणाला, काही नाही. मग मामीने म्हटले, चहा बनवू?
तेव्हा विकासने मामीची थट्टा करत असा काही शब्द वापरला की मामी लाजून तिथून निघून गेली. मी मामीला म्हटले, मामी मी बाजारातून येतो, विकासला काही नोट कॉपी द्यायच्या आहेत त्यासाठी तुम्ही त्याला जाऊ देऊ नका. पण मी विकासला आधीच सांगितलं होतं की जो काही बोलणं होईल त्याची रेकॉर्डिंग कर आणि मला दाखव. त्याने तसंच केलं. माझ्या जाण्यानंतर विकासने रेकॉर्डिंग सुरू केली होती. मामी चहा घेऊन आली. मामी आणि विकास चहा पित होते तेव्हा विकास फक्त मामीला पाहत होता आणि खास करून त्यांच्या डोळ्याकडे. मामी जाणवत होती की विकासची नजर कुठे आहे. मामी म्हटले, असं काय पाहिलास आणि तू तेव्हा काय म्हणालास? खूपच शरारती आहेस तू. विकासने म्हटले, तुमच्या शांततेपेक्षा जास्त काय शक्तिशाली असू शकते? मामी, मी एक विचारू का? राग येणार नाही ना? मामीने म्हटले, काय? विकासने म्हटले, अमीरचे मामा तुमचा एकटेपणा दूर करतात का? मामी म्हणाल्या, अरे हा काय प्रश्न आहे विकास? मामी थोड्या संकोचात होत्या. विकास त्यांच्याजवळ गेला आणि त्यांच्या हातावर हात ठेवला. मामीने विरोध केला नाही. विकासला पटकन समजलं की आता मामी बोलेल आणि सर्व गोष्ट सांगेल. विकासने म्हटले, तुम्ही मला मित्र समजून घ्या आणि मी अमीरला काही सांगणार नाही. आणि अमीर आता इथे नाहीच. तुम्ही मन मोकळं करून मला सांगा, विश्वास ठेवा. तेव्हा मामीने म्हटले, अमीरचे मामा खूप मेहनत करतात पण कुटुंबाची जबाबदारी इतकी जास्त आहे की कधीकधी एकटेपणा वाटतो. विकासने म्हटले, हो हो. पटकन मामीने म्हटले, पण तुझे मन खूप मोठे आहे. मी एकदा पाहिले होते ज्या रात्री तू इथे राहिला होतास. तू आणि अमीर दोघेही रात्री जागे होता. तेव्हा मी आले होते तर तुम्ही चादर खाली लपवली होती, आठवतं? विकासने म्हटले, हो. विकासने म्हटले, तुला माझं मन आवडलं? निकित, मामीने म्हटलं, हो. पण तू एक हिंदू आहेस, मी एक कुटुंबवती म्हणून माझी इच्छा मी दाबली. तुझं मन अमीरपेक्षा मोठं आहे आणि मामापेक्षा दुप्पट. हे कुणालाही सांगू नकोस. विकासने म्हटले, नाही मामी, काळजी नका करू. विकासने म्हटले, तुम्ही ते मित्र म्हणून स्वीकाराल का? मामीने म्हटले, हो. पण जग काय म्हणेल? विकासने म्हटले, आता कोण आहे इथे आणि मी कुणाला सांगणार नाही. मामीला विकासवर विश्वास होता आणि मामी खूप वर्षापासून एकटेपणात होती. इतकं ऐकून तिने विकासला ओढलं आणि त्याच्या डोळ्यात डोळे समोर केले. सुमारे 15 मिनिट दोघे एकमेकांच्या डोळ्यात पाहत राहिले जसे की दोघेही प्रभावी आहेत. मामी भावूक होत होती. काही वेळानंतर दोघात बोलण्याचा देवाणघेवाण होत असताना दोघांनाही आनंद होत होता. मामी म्हणत होती, आजपासून तूच खरा साथीदार. जेव्हा हवं तेव्हा येऊन माझ्या एकटेपणात मदत कर, फक्त अमीरच्या मामासमोर नाही. विकास हसून म्हणाला, बोल तर त्याच्यासमोरही मदत करेन तुला. तू खूपच भावूक आहेस पण दिसत नाहीस. सुमारे 15 मिनिट विकासने मामीची भावनिक चर्चा केली. मग दोघेही भावूक झाले. मग आता मी दरवाजा ठोकला. मला माहिती होतं की या दोघांना 1 तास द्यायचा, म्हणून मी 1 तासानंतर आलो. पण तरीही मामीने 10 मिनिटांनंतर दरवाजा उघडला. मी समजले की मामी माझ्या मित्राशी भावनिक चर्चा केली आहे. मग मी विकासला नीट नोट्स दिले आणि बाहेर सोडायला आलो. विकास म्हणाला, उद्या पुन्हा येईन, तयार राहा मामी. आता रोज मदत करेन. मी रात्री येतो इथे राहायला. विकासच्या या बोलण्याने अमितचे मन थोडे विचलित झाले. तो विचार करत होता, मित्र म्हणून विकास चांगला आहे, पण मामीच्या एकटेपणात तो कशी मदत करणार? आणि रात्री येणे म्हणजे काय? पण अमितने काही बोलले नाही. तो फक्त विकासला निरोप दिला आणि घरी परत आला. मामी आता चहाचा कप नीट करत होती. तिच्या चेहऱ्यावर एक नवीन तेज दिसत होतं. ती म्हणाली, अमीर, तू बाजारातून काय आणलास? आणि विकास कसा वाटला तुला? अमीरने हसून म्हटले, काही नाही मामी, फक्त नोटच्या कॉपीज. विकास चांगलाच आहे, नेहमीप्रमाणेच.
मामीने डोळे खाली करून म्हटले, हो, तो खूप चांगला मुलगा आहे. कुटुंबात असा मित्र असावा. त्या दिवसाची उरलेली वेळ आम्ही सर्वजण एकत्र घालवली. मामाच्या 2 छोट्या मुलींनी घरभर धावपळ केली. त्यांच्या हास्याने घर गजबजले. मामा संध्याकाळी घरी आले. ते थकलेले दिसत होते. त्यांचे काम गावाबाहेरच्या कारखान्यात होते, जिथे ते रोज सकाळी लवकर निघत आणि रात्री उशिरा परत येत. आज कारखान्यावर काही समस्या आल्या होत्या. मामा म्हणाले, मजुरी कमी होण्याची शक्यता आहे. कुटुंब चालवायला कठीण होईल. मामीने त्यांना पाणी दिले आणि म्हटले, काळजी नका करू. आपण सर्व मिळून सामोरे जाऊ. देवावर विश्वास ठेवा. मामा थोडे हसले, पण त्यांच्या डोळ्यात थकवा आणि चिंता स्पष्ट दिसत होती. त्यांनी छोट्या मुलींना उचलून घेतले. एकाला खांद्यावर, दुसरीला कुशीत. माझ्या परींनी मला सर्व कष्ट विसरायला लावतात, ते म्हणाले. मुलीच्या खिदळण्याने घरात क्षणभर हलके फुलके वातावरण निर्माण झाले. मी आणि मामी जेवणाची तयारी करत होतो. मामी स्वयंपाकघरात होती. मी भाज्या चिरत होतो. त्या दिवसापासून मामीच्या चेहऱ्यावर एक वेगळाच अभ्यास होता. जणू काही वर्षानंतर त्यांच्या मनातील एखादी जड साखळी तुटली होती. त्या हसत होत्या, गात होत्या आणि मुलांशी खेळत होत्या. पण माझ्या मनात मात्र एक प्रश्न सतत फिरत होता. विश्वासने नेमके काय बोलले होते, की मामी इतक्या बोलल्या? जेवण झाल्यानंतर मामा लवकर झोपले. त्यांना सकाळी लवकर उठायचे होते. मुलांनाही मामीने झोपवले. घर शांत झाले. तेव्हा मी माझ्या खोलीत गेलो, पण झोप येत नव्हती. विकासने रेकॉर्डिंग केली होती का? मी त्याला मेसेज केला, अरे काय झालं ते सांग ना, रेकॉर्डिंग केलीस का? पण त्याचा रिप्लाय आला नाही. कदाचित तो झोपला असेल. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो तेव्हा घरात एक वेगळीच ऊर्जा होती. मामीने मुलांना तयार केले होते आणि त्या दोघींना शेजारच्या आयाकडे सोडायला जात होत्या. कारण आया आजारी होती, म्हणून काही दिवस मदत हवी होती. मामा कामावरून निघून गेले होते. मी कॉलेजला जायची तयारी करत होतो. तेव्हाच दरवाजा ठोकला गेला. मी पाहिले तर विकास उभा होता. हातात एक छोटी पिशवी आणि चेहऱ्यावर मोठे हसू. आज कॉलेजला सुट्टी आहे रे, तो म्हणाला. आणि मी तुझ्या मामीला मदत करायला आलोय. मी थोडा गोंधळलो. कसली मदत, मी विचारले. तो म्हणाला, घराची काहीही. तुझी मामी एकटी असते ना दिवसभरात. मी त्यांना सांगितलं होतं की मी येईन. तो आत आला आणि मामीला हाक मारली. मामी, मी आलोय. मामी स्वयंपाकघरातून बाहेर आली. तिच्या चेहऱ्यावर आनंद होता, खरा मनापासूनचा. विश्वास, आलास? चल नाश्ता कर, ती म्हणाली. आणि मला वाटले जणू काही विकास आता या घरातला एक भागच झाला होता. नाश्ता करताना विकासने मामीशी बोलायला सुरुवात केली. मामी, काल तुम्ही जे सांगितलं ते खरं आहे का? की तुम्हाला एकटेपणा वाटतो? तो थेट विचारला. मामीने माझ्याकडे पाहिले. मी जणू काहीच ऐकले नाही असे नाटक करत होतो. तिने हसून म्हटले, हो, कधी कधी वाटतो, पण आता वाटणार नाही. तू तर आलास ना मदतीला. मी तर चमकलो. हे काय चाललंय? विकास माझा मित्र आहे, पण मामीशी असे का बोलतोय? माझ्या मनात एक विचित्र भावना निर्माण झाली. मामी खूप वर्ष एकट्या होत्या. मामा मेहनती आहेत, पण त्यांना वेळच नव्हता. आणि विकास, तो खरंच मदत करणारा होता की फक्त बोलण्यासाठी येत होता? त्या दिवसापासून विकास रोज येऊ लागला. कधी सकाळी, कधी दुपारी. तो मुलीशी खेळायचा, मामीला स्वयंपाकघरात मदत करायचा, घर साफ करायचा. आणि मामी, त्या आता खूप हसत होत्या. त्यांच्या डोळ्यात एक चमक आली होती, जी आधी नव्हती. मुलींनी विकासला विकास काका म्हणायला सुरुवात केली. पण माझ्या मनात प्रश्न वाढत होते. एक दिवस मी विकासला एकट्यात पकडले आणि विचारले, अरे तू नेमके काय करतोय? मामीशी इतके जवळ कसे? विकासने हसून म्हटले, अमीर, तुझी मामी खूप चांगली आहे. तिला फक्त कुणाची तरी साथ हवी होती, भावनिक साथ. मी फक्त मित्र म्हणून मदत करतोय. तू काळजी करू नकोस. तुझ्यासाठीच तर हे करतोय, तुझ्या कुटुंबासाठी.
पण त्यांच्या बोलण्यात काहीतरी लपलेलं वाटत होतं. मी रेकॉर्डिंग मागितली, पण त्याने दिली नाही. ते फक्त आमच्यातलेच आहे, तो म्हणाला. काही दिवस असेच गेले. मामाचे कामावरचे तणाव वाढले. कारखान्यात मजुरी कमी झाली होती. घरी पैशाची चणचण होती. मामी आणि मी मिळून बचत करायला लागलो. विकासनेही मदत केली. त्याने त्याच्या घरी सांगून काही पैसे आणले आणि मामीला दिले. हे कर्ज म्हणून नाही, फक्त मदत म्हणून, तो म्हणाला. मामीने ते स्वीकारले. विकास, तू देवदूत आहेस, ती म्हणाली आणि त्याच्या डोळ्यात पाहत राहिली. एक दिवस संध्याकाळी मी कॉलेजातून लवकर आलो. घरात शांतता होती. मामा अजून आले नव्हते. मुली आयाकडे होत्या. मी हळूच आत गेलो तर स्वयंपाकघरात विकास आणि मामी बोलत होते. विकास म्हणत होता, मामी, मी नेहमी तुमच्यासोबत आहे. मी तुम्हाला एकटेपणात कधीच वाटू देणार नाही. मामीने त्यांच्या हातात हात ठेवला आणि म्हटले, विकास, तुझ्यामुळे मला पुन्हा जगण्याची इच्छा झाली आहे. पण हे सर्व अमितला कळू नये. तो समजणार नाही. मी बाहेर उभा राहिलो आणि हे ऐकत होतो. माझ्या मनात भावनांचे वादळ उठले. मामीला आधार हवा होता आणि हे खरे. पण विकास माझा मित्र आहे. हे योग्य होते का? त्या रात्री मी झोपलो नाही. दुसऱ्या दिवशी मी विकासला बोलावले आणि थेट विचारले, तू मामीला फक्त मित्र म्हणून मदत करतोय ना, की काही वेगळे आहे? विकास थोडा संकोचला. अमीर, तुझी मामी आणि मी, आम्ही फक्त भावनिक स्तरावर जवळ आलो आहोत. काही चुकीचे नाही. ती खूप एकटी होती. मी फक्त तिच्या मनाला आधार देतोय. मी काही बोललो नाही, पण माझ्या मनात शंका निर्माण झाली होती. काही दिवसानंतर एक मोठी घटना घडली. मामाच्या कारखान्याचे मालक गावाला आले आणि त्यांनी सर्व कामगारांना बोलवले. तिथे त्यांनी जाहीर केली की कारखाना बंद होणार आहे, कारण तो फायदा देत नव्हता. मामा आणि इतर अनेक जण बेरोजगार झाले. घरी आल्यावर मामा पूर्णपणे खचले होते. आता काय करायचे, ते वारंवार म्हणत होते. मामीने त्यांना धीर दिला. मीही म्हटले, मामा, आपण नवीन काहीतरी सुरू करू. पण पैशाची गरज होती. विकासने पुन्हा मदत केली. त्याने त्याच्या वडिलांना सांगितले आणि त्यांनी मामाला एक छोटे दुकान सुरू करण्यासाठी कर्ज द्यायचे ठरवले. विकासचे वडील गावात किराणा दुकान चालवतात. ते श्रीमंत होते. मामी खूप खुश झाली. विकास, तू आमचा खरा आधार आहेस, ती म्हणाली. पण आता माझ्या मनात एक नवीन विचार आला. मी मामीला खूप पसंत करतो कुटुंब म्हणून, पण विकासच्या येण्याने घरात आनंद आला होता, हेही खरे. मी ठरवले की मीही जास्त जबाबदारी घेईन. मी कॉलेज सोडून मामा बरोबर काम करायला लागलो. नवीन दुकान सुरू झाले, एक छोटे किराणा दुकान. दिवस गेले. दुकान चांगले चालू लागले. विकास रोज येत होता. आता तर तो दुकानातही मदत करायला लागला. मामी घर सांभाळत होती आणि मुलाची काळजी घेत होती. एक दिवस रात्री मी आणि मामी एकटे बोलत होतो. मुली आणि मामा झोपले होते. मामीने मला म्हटले, अमीर, तू मोठा झालास आता. तुझ्या लग्नाचे विचार करायला हवा. मी हसलो. मामी, आता तरी नाही. आपले कुटुंब स्थिर होऊ दे. तिने माझ्या हातावर हात ठेवला आणि म्हटले, विकास खूप चांगला मुलगा आहे. त्याने आम्हाला खूप मदत केली. पण तो हिंदू आहे, आपण मुस्लिम. तरीही त्याचे मन खूप मोठे आहे. मी थोडा चमकलो. मामी, तुम्ही विकासला एवढे का जवळ करताय? ती थोड्या वेळ शांत राहिली आणि म्हटली, अमीर, मी खूप वर्ष एकटी होते. विकासने मला फक्त बोलण्याची साथ दिली. भावनिक आधार, काही चुकीचे नाही. पण आता तू आणि मामा आहात. आता मला पुन्हा कधीच एकटी वाटणार नाही. मी समजलो, मामीला फक्त कोणीतरी ऐकणारा हवा होता आणि विकासने ते केले. पण कथा इथे संपत नाही. काही महिन्यानंतर एक अनपेक्षित गोष्ट घडली. विकासच्या घरी त्याचे लग्न ठरले. त्याची मैत्रीण जी कॉलेजमध्ये होती तिच्याशी. विकासने आम्हाला सांगितले नाही. एक दिवस तो दुकानात आला आणि खूप उदास दिसत होता. काय झाले रे, मी विचारले. तो म्हणाला, माझे लग्न ठरले आहे, पण मला ते नको आहे. मामीने ऐकले आणि ती पण उदास झाली. का विकास, तू खुश तर असायला हवं. विकासने मामीकडे पाहिले आणि म्हटले, कारण माझे मन आता इथेच आहे, या कुटुंबात. मामीच्या डोळ्यात पाणी आले. मी गोंधळलो. तेव्हाच विकास म्हणाला, मामी, तुम्ही मला आवडता, फक्त मित्र म्हणून नव्हे, खऱ्या अर्थाने.
पण आता लग्न ठरलं आहे. आता मी काय करू हे समजत नाही. मामी थिजली आणि मीही थिजलो. घरात प्रचंड शांतता पसरली आणि तेव्हाच दरवाजा उघडला. मामा घरी आले होते आणि त्यांनी हे सर्व ऐकले होते. मित्रांनो, ही कथा इथेच थांबत नाही आहे. याच्या पुढची स्टोरी पाहायची असेल तर कॉमेंटमध्ये नेक्स्ट लिहा आणि आपल्या RK हिंदी कहाणी या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण आपण रोज रात्री एक नवीन खऱ्या आयुष्यावर आधारित कथा घेऊन येतो.